शेतकरी बंधूंनो, ही शून्य मशागत, कमीत कमी मशागत, जमिनीची हलवा न करता शेती करणे ही आज काळाची गरज आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत वर्ल्ड बँकेच्या मदतीने अशा प्रकारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिल्या जात आहे. म्हणजे एका इकडे आपला खर्च कमी होणार, जमिनीची सुपीकता वाढणार, निव्वळ उत्पन्न वाढणार आणि सोबतच याला अनुदान सुद्धा प्रोत्साहनपर मिळणार आहे. आणि हे अनुदान आहे हेक्टरी 5,000 रुपये. आणि आपल्याकडे जर शेती जास्त असेल तर हे जास्तीत जास्त 5 हेक्टर पर्यंत अनुदान मिळणार आहे. म्हणजे एका शेतकऱ्याला हे 25,000 रुपये सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान या विना नांगरणीच्या शेतीबाबत मिळू शकते. सध्या हे प्रोत्साहनपर अनुदान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जी निवडलेली गावं आहे त्या गावामध्ये दिल्या जाणार आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर महाविस्तार AI ही ऍप आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यावर जाऊन आपण यासाठी अर्ज करू शकता. सोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपल्या गावामध्ये जो CA नेमलेला आहे, क्लस्टर असिस्टंट, त्यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता आणि त्यांच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबसाईटवर आपण अर्ज करू शकता. आपण अर्ज केल्यानंतर मग पुढचं मार्गदर्शन आपल्या गावातील संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी आपल्याला करतील आणि मग अशा प्रकारे त्यामधले बारकावे आपल्याला समजतील आणि आपण पुढे जाऊ शकतो. हे अनुदान देताना लगेच आपल्याला अनुदान मिळणार नाही. म्हणजे आपण जर विना नांगरणीची शेती करत आहात तर कमीत कमी 2 सीझन मध्ये तुम्हाला हे तंत्रज्ञान वापरायचं आहे. म्हणजे आता या सीझन मध्ये आपण जर सरीवरंबा केला, त्यावर पीक घेतलं आणि ते वरंबा न फोडता येणाऱ्या रब्बीमध्ये त्यावर टोकन केले आणि दुसरेही आपण पीक घेतलं, तर लगातार असं 2 सीझन मध्ये जर आपण पीक घेतलं तर आपण अनुदानासाठी पात्र आहात. आपल्याला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान या माध्यमातून मिळणार आहे. आपल्याकडे जर 5 हेक्टर जमीन असेल तर आपल्याला 25,000 पर्यंत सुद्धा अनुदान मिळू शकतं. पण कदाचित असं होऊ शकतं की आपण कोरडवाहू शेतकरी आहात, आपल्याकडे रब्बीमध्ये पिकच घ्यायला नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आपण या वर्षी आपण सरीवरंबा केला, त्यावर पीक घेतलंय आणि मग तो वरंबा न फोडता पुढच्या वर्षी आपण त्यावर पीक घेता, तर मात्र आपण असं 2 हंगाम घेतले किंवा 2 वर्षामध्ये आपण पीक घेतलं तर आपण या अनुदानासाठी पात्र होता. बरं, हे शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत करताना सरीवरंबेच तयार करावे लागतात का? तर नाही. लक्षात घ्या, जे शेतकरी कोरडवाहू आहेत, ज्यांच्या जमिनीचा निचरा उत्तम आहे, पाणी साचून त्यांच्या शेतामध्ये राहत नाही, अशा शेतकऱ्यांनी नांगरणी न करता त्यांनी सुद्धा जर 2 पिकं घेतली तर त्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत किंवा बिना नांगरणीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. शेतकरी बंधूंनो, विना नांगरणीची शेती, कमीत कमी मशागतीची शेती किंवा शून्य मशागत शेती ही आज काळाची गरज आहे. कारण यामुळे आपला मशागतीवरचा खर्च तर कमी होतो, परंतु त्याही पेक्षा मोठा फायदा आपल्या जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीमध्ये जेव्हा आपण पिकाची मुळं, तणाची मुळं तशीच्या तशीच राहू देतोय, जमिनीची आपण हलवा करत नाही, तर जमीन नांगरण्याचं, सुपीक करण्याचं काम जमिनीतील जीवजंतू करणार. आणि आपण जर जमिनीची हलवा केली नाही तर ते जमिनीमध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे जात राहतात आणि आपल्याला दिसेल ते नांगरण्याचं काम हे निसर्गच करत असतो. आणि मग अशा प्रकारे जर निसर्गाला आपण हे काम करू दिलं आणि त्या जमिनीमध्ये जर आपण पीक घेता तर आपल्याला दिसेल एका इकडे खर्च आपला कमी होतो, शिवाय ती जमीन सुपीक झाल्यामुळे आपल्या पिकाचं उत्पादन सुद्धा वाढतं. आता हे शून्य मशागतीचं तंत्रज्ञान वापरताना मात्र अनेक बारकावे पण आहेत, ते पण आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला दिसते की जमीन जर नांगरली तर मात्र त्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हवेमध्ये जातो, कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतरित होतो, परंतु आपल्या जमिनीची सुपीकता कमी होते कारण त्यातला कार्बन निघून गेला. आपल्या पिकासाठी आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असणं खूप आवश्यक आहे. जसं आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन आपण चेक करतो आणि त्याच्या आधारे ठरवतो की या व्यक्तीची तब्येत कशी आहे किंवा कशी राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीमध्ये सुद्धा पहिल्यांदा काय चेक केलं जातं, तर ते म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. आणि मग ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्या जमिनीमध्ये वाढवायचं आहे पीक चांगल्या प्रकारे येण्यासाठी, तर त्यासाठी नांगरणी करणं आपल्याला थांबवावं लागेल. मला माहित आहे की या शून्य मशागत, कमीत कमी मशागत किंवा विना नांगरणीची शेतीबाबत आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, तर हे स्वीकारायला सुद्धा अवघड जातं. त्यामुळे हे शून्य मशागत शेती म्हणजे काय, SRT म्हणजे काय, विना नांगरणीची शेती म्हणजे काय, कमीत कमी मशागत म्हणजे काय, त्याचा नेमका फायदा काय होतोय, याच्या मागे शास्त्र काय आहे,
बरं, हे पुढे जात असताना यामध्ये काही जे अडथळे आपल्याला सध्या येत असतील ते कसे सॉल्व्ह करायचे, म्हणजे आपल्याला कळत असेल की पिकाची पेरणी कशी करावी, तण नियंत्रण यामधलं कसं करावं, अनेक गोष्टी आपल्याला आढळतील. तर मी टप्प्याटप्प्याने याबाबतचे मी नवनवीन व्हिडिओ किंवा अनुभवी शेतकऱ्यांचे अनुभव आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. शून्य मशागत शेती म्हणजे काहीच न करणे किंवा आळशी शेतकऱ्याची शेती असाही हा प्रकार नाहीये. याही ठिकाणी मेहनत आहे, परंतु वेगळ्या पद्धतीची मेहनत आहे. डोक्याची थोडी मेहनत आहे. हे समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे की ही शेती कशा प्रकारे होते. शेतकरी बंधूंनो, माझा आता असा अनुभव आहे, अनेक शेतकऱ्यांकडे पाहतो त्यांचाही अनुभव आहे, की जे जमीन नांगरत नाही ती जमीन ऑटोमॅटिक सुपीक होत आहे. हातानं उकरल्या जाते अशा प्रकारची ती जमीन होत आहे. आपण अनेक शेतकरी जे विना नांगरणीची शेती करतात ना, तर मी म्हणतो त्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट द्या. म्हणजे नेमकं मी काय म्हणत आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. हे शून्य मशागतीमुळे फायदा काय होतो? जेव्हा आपण जमिनीची हलवा करत नाही तर पिकाची मुळं जमिनीमध्ये राहतात. पिकाची मुळं म्हणजे हे जीवाणूंचं एक घर आहे. जिथं जीवाणू वर्षभर टिकून राहतात, पुढील पिकासाठी उपलब्ध होतात, जमिनीला सुपीक करण्याचं काम करतात. शिवाय पिकाची खोडं जमिनीवर उभी राहत असल्यामुळे जेव्हा पावसाचं पाणी पडतं ना, तर ते धो वाहून जात नाही. या खुंटाला अडकतं आणि त्यामुळे जमिनीची धूप सुद्धा कमी होते. अन्यथा 14-15 टन माती दरवर्षी जमीन नांगरल्यामुळे आपल्या शेतातून वाहून जाते. एक सुपीक थर वाहून जात असतो. तर या ठिकाणी ती माती वाहून जात नाही. म्हणजे जमिनीची सुपीकता त्यामुळे वाढते. सुपीक जमीन किंवा चांगली जमीन आपण कशाला म्हणतो? तर ज्या जमिनीमध्ये 45% मिनरल्स असतात, म्हणजे माती असते. 5% ऑर्गॅनिक मॅटर असतो आणि 50% पोकळी असते. त्यातली 25% ही पाण्यासाठी आणि 25% ही हवेसाठी. अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये जर आपल्या जमिनीमध्ये 25% पाणी आहे जमिनीमध्ये आणि 25% पोकळी आहे, तर ती जमीन सुपीक आहे. अशा जमिनीमध्ये जे आवश्यक जीवाणू आपल्याला लागतात त्याचं प्रमाण भरपूर राहतं. आपण अशा प्रकारे जे जमिनीचं रचना आहे, संरचना आहे, ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो, शेतकरी बंधूंनो, हे स्ट्रक्चर बनवण्याचं काम आपण करू शकत नाही. आपण किती स्ट्रक्चर बनवण्यासाठी नांगरणी, वखरणी करतो, भुसभुशीत करतो, परंतु त्यानं फारसं हे काम होत नाहीये. हे काम निसर्ग अत्युत्कृष्टपणे करू शकतं आपल्यापेक्षा. आपण हे स्ट्रक्चर बनवू शकत नाही. पण या निसर्गाला जर निसर्गाचं काम करू दिलं, या जीवजंतूला त्यांचं काम करू दिलं, जमिनीची हलवाहलव नाही केली, तर अशा प्रकारे उत्कृष्ट माती याच्यामध्ये 25% हवा आहे, 25% पाणी आहे आणि बाकी ऑर्गॅनिक मॅटर आणि मिनरल्स आहेत. हे अशा प्रकारे संरचना तयार करण्याचं काम हे जीवजंतू निसर्ग करतं. त्यामुळे माझी विनंती आहे, आपलं गाव जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत असेल आणि आपण अशा प्रकारे शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागतीची शेती करण्यास उत्सुक असाल, तर आपण 15 जुलैपर्यंत आपण महाविस्तार याच्या माध्यमातून अर्ज करू शकता किंवा आपल्या गावातील समूह सहाय्यक CA यांना भेटून आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबसाईटवर अर्ज करू शकता. याबाबत मला माहिती की आपल्या अनेक शंका असतील, डाऊट असतील. कसं पुढे जावं? जे शेतकरी हे शेती करत नाही, त्यांना हे अशक्य पण वाटतं. अशा प्रकारे शेती कशी होऊ शकते? हा पण प्रश्न पडतो. त्यासाठी माझी विनंती आहे, की जे शेतकरी अशा पद्धतीने शेती करतात, त्यांच्या शेतीला भेट द्या. माझ्या YouTube चॅनलवर अशा प्रकारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक पण आहे. आपण त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. त्या शेताला भेट देऊ शकता. किंवा आता आपल्याला हे तंत्रज्ञान आवडलं असेल, तर आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये एका एकरावर हा प्रयोग करून बघू शकता. त्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान पण मिळू शकता आणि आपल्याला आवडलं तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि मी म्हणेल, की हे तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये वापरताना सुरुवात 1 एकर पासूनच करा. कारण हे शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागतीचं तंत्रज्ञानाचे काही बारकावे आहेत. ते बारकावे समजून न घेता हे एखाद्या आळशी शेतकऱ्याचं काम आहे किंवा या शेतीमध्ये काहीच करावं लागत नाही, असं समजून जर कोणी शेती करत असेल, तर मात्र पुढे धोका आहे. यातले बारकावे समजून घेणं आवश्यक आहे. हे तंत्र समजून घेणं आवश्यक आहे आणि मग एकदा जर हे तंत्र समजलं, तर तुमच्या शेतीमध्ये यामध्ये थोडेफार बदल सुद्धा करू शकता. कारण प्रत्येक शेत वेगळं आहे. एकच पद्धत सगळीकडे लागू होणार नाहीये. पण त्यामागचं शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं पुढे जाणं आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये मी टप्प्याटप्प्याने या YouTube चॅनलच्या माध्यमातून यातले सगळे बारकावे आपल्यापर्यंत घेऊन येतो. म्हणजे पेरणीच्या आधी काय करायचं आहे? पेरणी करत असताना कशी पेरणी करायची आहे? शून्य मशागत शेती करत असताना टोकन त्यामध्ये कशी करायची आहे? तणाचं नियंत्रण कसं करायचं आहे? हार्वेस्टिंग करताना काय प्रॉब्लेम्स येतात?
उत्पादन कशामुळे वाढतं किंवा जे मध्ये प्रॉब्लेम्स येतील आपण मला विचारू पण शकता आणि मी सुद्धा YouTubeच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन पण येणार आहे. तर माझी विनंती आहे, आपण माझ्या या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.